ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या अगदी मनःपूर्वक शुभेच्छा. आणि ह्या अध्यात्माच्या मार्गावर आपली वाटचाल आणखीन वेगाने आणखीन योग्य दिशेने व्हावी हीच आपल्या परमेश्वराच्या योगेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा आपला विषय आहे, आपण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून दर सोमवारी भेटतो आहे रात्री 8 वाजता. आणि 8 वाजता भेटून आपण भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दातल्या प्रत्येक अक्षरावर थोडंसं विचार मंथन करतो आहे. थोडंसं आणखीन त्याचा सखोल वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या पैलूंनी त्याचा अभ्यास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो आहे. परंतु म्हणजे हा अभ्यास परिपूर्ण आहे असं माझं अजिबातच म्हणणं नाही आहे. कारण भगवद्गीता अशी आहे की ती नित्य नूतन आहे. कितीही वेळा त्याची पारायणं केली, कितीही अभ्यास केला, त्याच्यावर कितीही व्याख्यानं दिली, ग्रंथ लिहिले, तरीसुद्धा ती भगवद्गीता समजली असं म्हणताच येणार नाही. कारण दररोज त्याच्यात नवनवीन रत्न सापडत जातात. कारण हा खरोखर रत्नाकरच आहे. एखादी आपण आत्ता जस्ट आपल्या अंगावर 4 शिंतोडे उडालेले आहेत या सागरातले, पण तेवढ्यानेच आपल्याला अतिशय प्रफुल्लित वाटते. मग या सागरात बुडी मारून जेव्हा आपण तळाशी जाऊ आणि ते रत्न आपल्या हस्तगत करू तेव्हा काय आनंद होईल. पण तोच आपला उद्देश आहे ना, तेच आपलं ध्येय आहे. या भगवद्गीता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून गीतेचे विविध पैलू जाणून घेत, त्याच्यात अधिकाधिक ती समजून घेत, त्याच्याशी समरस होत. नुसतीच गीता आपल्याला कंठस्थ करायचीच नाही आहे, नुसतीच पाठ करायची नाही आहे किंवा बक्षिसं मिळवायची नाही आहेत. आपल्याला ती हृदयस्थ करायची, आपल्या हृदयात तिला स्थान द्यायचे, गीतेशी समरस तन्मय व्हायचे. आणि एवढंच नाही तर गीतेची सर्वोच्च पायरी कुठली आहे, सर्वोच्च शिखर कुठलं आहे, गीता म्हणता येणं ही एक गोष्ट झाली. किंवा ती आधी शुद्ध वाचता यायला पाहिजे, म्हणता यायला पाहिजे, त्याचा थोडासा अर्थ समजता यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जरी असल्या किंवा मग ते जसा अर्थ समजेल. भगवद्गीतेवर गीताई म्हणजे विनोबांनी फार सुंदर भाष्य केलेलं आहे. गीताईच्या माध्यमातूनही आपल्याला थोडी गीता समजत जाते. किंवा मग त्याच्यावर तुम्हाला बोलता येईल, लिहिता येईल, आणखीन काही करता येईल किंवा त्याचं काही अगदी PhD मिळवता येईल. पण ते ध्येय नाहीच आहे आपलं मुळी, ते ध्येयच नाही आहे. आपलं ध्येय असं आहे की गीता हा आचरणाचा ग्रंथ आहे आणि ती जास्तीत जास्त आचरणात आणायची आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं जातं, ज्ञानेश्वरीबद्दल म्हटलं जातं, एक तरी ओवी अनुभवावी.
आपणही गीतेच्या बाबतीत असंच म्हणूया, याच्यातला एक श्लोक तरी आपल्याला आचरणात आणता यायलाच पाहिजे, तरच या गीतेच्या अभ्यासाचं, ह्या अध्ययनाचं फलित आहे असं मला म्हणता येईल. आता तर नवीन वर्ष सुरू होतं आहे. 2024 हे नवीन वर्ष सर्वांना अतिशय भरभराटीचं, समृद्धीचं, आरोग्याचं आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतीचं असं जावं, अशी आपण प्रार्थना तर केलीच आहे. आपल्याला जायचं आहे कुठे? आपला प्रवास कुठून कुठे सुरू झाला आहे? आपला सुरू आहे प्रवास तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे, जडाकडून चैतन्याकडे, व्यक्ताकडून अव्यक्ताकडे, साकाराकडून निराकाराकडे. आणि आणखीन सांगू का, आपला हा प्रवास आहे हा मृण्मयाकडनं चिन्मयाकडे आहे, किंवा हेच आपण वेगळ्या भाषेत बोलू शकतो की सॉईलकडनं सोलकडे. SOIL, सॉईल म्हणजे माती. आत्ता आपण मातीतच रमतो आहे. माती म्हणजे ह्या सगळ्या भौतिक गोष्टीत आम्ही रममाण होतो आहे. इथून जायचं आहे आम्हाला सोलकडे, SOUL, सोलकडे जायचं आहे, म्हणजे चैतन्याकडे जायचं आहे. आणि हाच प्रवास आपल्याला करायचा आहे. हा हळूहळू करत करत आपण निश्चितपणाने त्या अंतिम ध्येयापर्यंत पोचणार आहोत. अल्टिमेट डेस्टिनेशन आपलं तेच आहे. आणि ते नुसतं डेस्टिनेशन म्हणून तिथे पोचायचं आहे असं नाही आहे, तर तिथे पोचल्याबरोबर आपण त्याच्याशी तदाकार व्हायचं आहे. समुद्राच्या पाण्याचा थेंब हा बाहेर असतो तोपर्यंत वेगळा असतो, पण जेव्हा तो समुद्राला जाऊन मिळतो तेव्हा तो स्वतःच समुद्र होतो. तो थेंब या अर्थाने राहतच नाही. थेंबुटा सागरी बुडाला असं म्हटलेलं आहे. असं आपल्याला त्या सागरात बुडवून जायचं आहे, तदाकार व्हायचं आहे, तदरूप व्हायचं आहे, तन्मय व्हायचं आहे, तरच आपल्याला परमेश्वराची ती अनुभूती जी म्हणतात आत्ता येते ती फक्त शाब्दिक आहे, फक्त शाब्दिक आहे. पण खरी यथार्थ तत्वतः अनुभूती यायला पाहिजे असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींपर्यंत निश्चितच पोचवायचं आहे, हे आपलं ठरलेलं आहे. आपण आत्ता बघतोय तो 16वा अध्याय, नाही का, दैवासुरसंपद विभाग योग. जगामध्ये चांगले आणि वाईट लोक असतातच, तसे चांगले गुण आहेत आणि वाईटही दुर्गुणसुद्धा आहेत. सद्गुण पण आहेत आणि दुर्गुण पण आहेत. नाहीतरी जग कसं आहे, उडदा माझी काळे गोरे काय निवडणारे. उडदा माझी काळे गोरे असणारच. तसं समाजामध्ये जशी चांगली माणसं आहेत तशी वाईटही आहेत, सुष्ट आहेत तशी दुष्ट आहेत, सद्गुण आहेत तसे दुर्गुण पण आहेत. आता ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी सद्गुण आपण सद्गुण बघतो. आता 3 श्लोकामध्ये 26 सद्गुण सांगितलेले आहेत असं आपण वारंवार बोलतो आहे, पण त्याच्यातले आपले जवळजवळ फक्त 2च श्लोक झालेत. म्हणजे मागच्या 2 सेशनमध्ये फक्त एकच श्लोक झाला आहे, कारण त्याच्यावर आपण सविस्तर बोललो. सविस्तर आपल्याशी मी बोलले होते की आपल्याला हे सगळे सद्गुण समजून घ्यायचे, सखोल समजून घ्यायचे. खरं म्हटलं तर पूर्वी बोललो नाही आहे का ह्या गुणाबद्दल. वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या म्हणजे गुणातीत आहे, कर्मयोगी आहे, स्थितप्रज्ञ आहे, ज्ञानी भक्त आहे, असे अनेक आपण बोललोच आहोत. बोललो नाही असं नाही आहे, पण तरीसुद्धा जितकं बोलू तितकं ते ठसत जातं. आणि अध्यात्मामध्ये मागच्या वेळेसच मी बोलले होते, अध्यात्मामध्ये पुनरावृत्ती हा दोष नाही आहे. आणि तरी जर का माझ्याकडनं वारंवार एखादा विषय बोलला जात असेल तर आधीच मी आपली क्षमा मागते. पण हे बोलल्याशिवाय राहवत नाही, हेच खरी गोष्ट आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या निमित्ताने या शुभदिनी 1 जानेवारी 2024 या शुभदिनी आपण काहीतरी संकल्प करूया. आणि व्यवहारातले संकल्प नाही करायचे बरं का, व्यवहारातले संकल्प नाही, पण आपली आध्यात्मिक प्रगती होण्याच्या दिशेने त्यालाच प्रार्थना करायची की मला कळत नाही बाबा, मी कुठल्या दिशेने जावं, मी काय करावं, नेमकं काय माझी साधना असावी, हे तूच मार्गदर्शन कर. आणि तो करतो बरं का, तो करतोही मार्गदर्शन. आपल्याला आध्यात्मिक प्रगती साधायची. आता आध्यात्मिक प्रगती म्हणजे तुम्हाला वाटेल की म्हणजे काय करायचं, नेमकं आध्यात्मिक प्रगती म्हणजे करायचं तरी काय, अध्यात्म म्हणजे काय. तर अध्यात्म म्हणजे काही अवघड गोष्ट नाही बरं का. अध्यात्म म्हणजे काहीच त्याचा धार्मिक गोष्टीशी अजिबात संबंध नाही आहे. एक लोकांना वाटतं अध्यात्म म्हणजे देवधर्म करणं, देवाला प्रदक्षिणा घालणं, काहीतरी जेवणावळी घालणं, कुणा दान, हां हे अध्यात्म आहेच, पण त्याचा खरा अर्थ वेगळा आहे. अध्यात्माचा अर्थ ह्या निमित्ताने आज समजून घ्यायचा का आपण समजून घेऊया. वरिष्ठांप्रती आदरभाव असणं किंवा
करुणाभाव असणं हे सुद्धा अध्यात्मच आहे. आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये असं वाटणं हे देखील अध्यात्मच आहे. आपली कामं, आपली सामाजिक कर्तव्य आपल्याला ती उत्तमपणाने पार पडता येणं हे देखील अध्यात्मच आहे. मुक्या प्राण्यांवर दया करणं, त्यांना जीवदान देणं हे देखील अध्यात्मच आहे. किंवा निरपेक्ष कर्म करत राहणं, कशाची अपेक्षा नाही बरं का, निरपेक्ष कर्म करत राहणं, सदैव कृतार्थ किंवा कृतज्ञतेचा भाव मनामध्ये जागणं हे देखील अध्यात्मच आहे. कृतार्थ वाटायला पाहिजे. आपण जे आज ठरवलं होतं काम ते पूर्ण झाल्यावर रात्री झोपताना आपल्याला शाबासकी मिळाली पाहिजे की हो, तू आज ठरवलेलं सगळं केलंस. कोण बाकीच्यांना कोणी कौतुक करणार नाही, आपल्याला उपद्रष्टानुमंताचं पाहिलं होतं आपण. त्यामुळे कृतार्थतेचा आणि कृतज्ञतेचा आपल्या या कार्यामध्ये म्हणा किंवा एरवी व्यवहारामध्ये ज्या कोणी आपल्याला मदत केली, ज्या कुणाचं आपल्याला सहाय्य लाभलं आहे त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव अंगी बाळगणं हे देखील अध्यात्मच आहे. प्रत्येकाशी सद्भावाने वागणं, ग्रंथांच्या किंवा संतांच्या संगतीत राहणं, काही नोंदी करणं, काही पुस्तकं वाचणं, त्याच्यातलं काही जाणून घेणं, एखादा पॅरेग्राफ असेल, एखादं श्लोक असेल, एखादं सुभाषित असेल, त्याच्यावर खुणा करून ते आपल्याला शक्य झालं तर मुखोद्गत करणं हे देखील अध्यात्मच आहे. किंवा या समाजाने आपल्याला केवढं भरभरून दिलेलं आहे, त्यांचं काहीतरी ऋणमुक्त होणं हे देखील अध्यात्मच आहे. समाजाने आपल्याला किती दिलं आहे, आपल्या आई वडील गुरूंनी तर दिलंच आहे, पण शेजारी पाजारी, ओळखीचे, परिचित, हितचिंतक या सगळ्यांनी आपल्याला खरं तर भरभरून दिलेलं आहे. लहानपणापासून विचारच करूया, किती जणांचे हात माझ्या या जीवन घडवण्यामध्ये लागलेले आहेत. या सगळ्यांविषयी कृतज्ञतेचा भाव असायलाच हवा. ही भावना निदान निरंतर, प्रत्यक्ष जाऊन काही लगेच ऋण फेडायचं असं नाही, पण निदान ती भावना असणं किंवा गरज बनताना आर्थिक, मानसिक किंवा निदान शाब्दिक सहाय्य करणं, त्यांना दिलासा देणं हे सुद्धा अध्यात्मच आहे. माझी प्रगती तर मला करायचीच आहे, पण माझ्याबरोबर इतरांची प्रगती साधता आली ती साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे देखील अध्यात्मच आहे. पण खरं सांगू का, अध्यात्माच्या एवढ्या व्याख्या पाहिल्या, पण अध्यात्माची व्याख्या करायचीच कशाला असं मला कधी कधी वाटतं. खरं म्हटलं तर साधं सरळ सोपं आयुष्य जगता येणं हेच अध्यात्म आहे. आपल्याला असं वाटतं की लाईफ इज अ ट्रॅजेडी. नाही हो, जीवन ही शोकांतिका नाही आहे. जीवन अवघड आहे निश्चितच. जिंदगी हर कदम एक नई जंग है. प्रत्येक पावलावर संघर्ष आहे. पण हे संघर्ष सोडवता यायला पाहिजे, आणि ते सोडवता कशाने येतील? सात्विक बुद्धीने येतील. सात्विक बुद्धी कशामुळे होईल? सात्विक अन्नाने होणार आहे. असं करत करत अवघड आयुष्य, जे कठीण आयुष्य आहे ते सोपं करायचे, जे सोपं झालं ते सहज करायचे, आणि जे सहज झालं आहे ते आनंदमय होतंच. असं जगायचा आता आपण प्रयत्न करूया. या नवीन वर्षाचा हाच संकल्प आपण खरं तर करूया. या नवीन वर्षामध्ये ही जी चैतन्य आहे ना, हे सगळीकडे भरून राहिलेलं चैतन्य, ज्याला एनर्जी आपण म्हणतो, या एनर्जी नेव्हर डाईज. एनर्जी कधीही समाप्त होत नाही. शक्ती फक्त ट्रान्सफॉर्म होते एकातनं दुसऱ्याकडे. त्यामुळे अशी, आणि माणूस हा अनंत ऊर्जांचा एक स्रोत आहे. खरं म्हटलं तर हा अनंत ऊर्जांचा एक स्रोत असलेला असा माणूस आहे. ह्या ऊर्जा वाढवायच्यात. चैतन्याने चैतन्याची प्रार्थना करायची, आणि खरंच आपल्या प्रत्येकाच्या भोवती एक वलय आहे, तेजाचं वलय आहे, आणि हे वलय वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा ऑरा वाढवायचा आहे आपल्याला. कसा वाढेल? औक्षणाने वाढतो. आपण दुसऱ्याला, आपल्या जवळच्या व्यक्तीला औक्षण केलं, त्या तेजाने त्याची आरती केली, त्याला ओवाळलं, म्हणजे केव्हाही वाढदिवस असेल, परीक्षा असेल, काही पराक्रम केला असेल तर जरूर आपल्या जवळच्या व्यक्तीला ओवाळावं, किंवा आपल्याला कोणी ओवाळलं तर ओवाळून घ्यावं. त्याच्यामुळे ह्या तेजाची देवाणघेवाण होते. ह्या खरंच जेव्हा आपण बाहेरच्या जगात जातो ना, तेव्हा आपलं ऊर्जावलय क्षीण होतं.
खूप गर्दी आहे, बाजार आहे, अगदी लोकलचा प्रवास आहे, ट्रेनचा प्रवास आहे, बसचा प्रवास आहे किंवा व्यवहारामध्ये काही दुष्ट लोकांशी सुद्धा कधीकधी संबंध येतो. आपलं ऊर्जावलय दररोज क्षीण होत जातं. ते पुन्हा समतोल संतुलित करायचं आहे आणि मग त्याच्यासाठी आपण औक्षण करताना निरांजन वापरतो, सुपारी किंवा तुपाचा दिवा, अंगठी या वापरून प्रेमाच्या व्यक्तीने जर का सकारात्मकतेने औक्षण केलं तर ती जी ऊर्जा केंद्र आहेत ना, आपल्यामध्ये ऊर्जा केंद्र आहेत, सप्तचक्र आहेत, ती ॲक्टिवेट होतात आणि त्यामुळे रोगराईचंही प्रमाण कमी होतं आणि आपल्याला दीर्घायुष्य किंवा तेज लाभतं असंही आहे. या निमित्ताने आता आज पहिला दिवस आहे, शुभ दिवस आहे. या निमित्ताने हे थोडंसं आपल्याशी आपल्या अगदी मनातलं बोलले, मनोगत बोलले खरं म्हटलं तर. आता 2024 साल तर रामराज्याची सुरुवात आहे खरं म्हटलं तर. रामराज्य येणार आहे आणि आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राममूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. म्हणजे रामाला तर त्याची जागा, त्याचं घर मिळालंच आहे. आता सगळ्यांनाच म्हणजे आपल्या भारत देश आता आदर्श राज्याची वाट बघतो मी आणि त्याची चिन्हही दिसायला लागलेलीच आहेत. त्यामुळे ही सुचिन्ह दिसत आहेत आणि खरंच या भारत म्हणजे विश्वगुरू होण्याची जी स्वप्न आपण पाहिलं होतं ते साकार होण्याची लक्षणं आता दिसत आहेत. अशीच आपण शुभाशीर्वाद त्या योगेश्वराकडे मागूया, एकमेकांना शुभेच्छा देऊया, एकमेकांना आपण धरून राहूया. त्यामुळे खरंच आहे, अवघे धरू सुपंथ, आपल्याला सगळ्यांना सुपंथ धरायचं आहे, चांगल्या मार्गाने जायचं आहे. त्याच्यासाठी हे गीतेचं प्रयोजन आहे. गीता जर का अंगामध्ये खरंच मुरली, नुसती दाखवण्यापुरती नाही, खरंच मुरली तर प्रत्येक नागरिक हा आदर्श नागरिक होणार आहे. आणि त्याच्यासाठीच आपण ही दैवी लक्षणं बघतो आहे ना. 2च श्लोक झाले होते, अभयम सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती. ही 3 लक्षणं सिद्ध पुरुषाची आहेत. पण पुढची सगळी 23 लक्षणं आहेत ती अगदी आपल्या सर्वसामान्य माणसांनीसुद्धा आचरणात आणण्यासारखी आहेत. दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. काय एकेका गुणावर बोलू तेवढं खरं तर कमीच आहे नाही का. दयेबद्दल बोलले होते मी मागच्या वेळेस, पण दया म्हणजे कशी सांगू का. एक तर दया वेगळी आणि कृपा वेगळी बरं का. आपण थोडी गल्लत करतो, आपल्याला थोडं गोंधळ होतो की दया आणि कृपा आपण समानार्थी शब्द मानतो. तसं नाही आहे. पण दया ही 2 प्रकारची आहे, दया आणि कृपा. मनुष्याला पापापासून शुद्ध करण्यासाठी परमेश्वर कधीकधी मुद्दामून प्रतिकूल परिस्थिती पाठवतो, आपल्यावर संकटाची बरसात करतो. ती त्याची कृपा आहे. लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की मी एवढी चांगली वागते, पण मला काय परमेश्वरांनी तो काही माझ्याकडे बघतोय का नाही कोण जाणे, सारखी संकटच चालू आहे. अहो ती त्याची कृपा आहे. बघा, संकटाकडे एकदा मागे वळून प्रत्येक संकटाने तुम्हाला काहीतरी शिकवले. प्रत्येक संकट हा धडाच देत असतो. खरं सांगू का, अनुभव हा इतका उत्तम शिक्षक आहे. काय करतो पण तो अनुभव. बाकीचे शाळेतले शिक्षक काय करतात, आधी शिकवतात आणि त्याच्यात चूक झाली तर शिक्षा करतात. पण अनुभव असा एक वेगळाच गुरु आहे. पहिल्यांदा शिक्षा करतो आणि मग शिकवतो. प्रत्येक संकटाने आपल्याला आधी शिक्षा केली आणि मग शिकवलं की नाही. बघाच वळून मागे. पण ही त्याची कृपा आहे. त्यामुळे खरंच प्रत्येक संकट आपल्याला एक धडा शिकवत असतो आणि आपल्या क्राऊनमध्ये वन मोर फेदर इन माय क्राऊन. प्रत्येक संकट ही संकट नाहीच आहे, ती संधी आहे स्वतःला सुधारण्याची. ही परमेश्वराची कृपा आहे. आणि जेव्हा आपल्या मनासारखं घडतं की मला वाटतं की या दुखण्यातनं माझी मुक्ती व्हावी आणि खरंच त्याने केली मुक्ती, तर ती आपण त्याची दया समजतो. किंवा एखाद्या संकटातनं, आर्थिक असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, भावनिक असेल, या संकटातनं जेव्हा तो सोडवतो ती त्याची दया आहे. म्हणजे जेव्हा तो आपल्या अनुकूल वागतो ती दया आहे, पण प्रतिकूल वागतो ती सुद्धा कृपाच आहे. परमेश्वराची ही कृपा आहे. संतांची दया कशी असते. संतांची दया वेगळी असते बरं का. ते सुखदुःखाच्या पलीकडे असतात. त्यामुळे त्यांची दया शुद्ध आहे, निर्मळ आहे. संत तुकाराम महाराजांना त्यांच्या हितशत्रूंनी काटेरी झुडपांनी अक्षरशः झोडपलं होतं.
तेव्हा तुकाराम महाराज त्यांना म्हणाले की मला मारून तुमचे हात नाही ना दुखले. ही दया आहे. आणि हे नाटकीपणाचं बोलणं नाही बरं का, हे खऱ्या मनाने खऱ्या अंतःकरणाने तुकाराम महाराज म्हणाले की तुमचे हात दुखले तर नाहीत ना. ही दया आहे. साधकाची दया कशी असते बघा, आपण परमेश्वराची दया पाहिली, संतांची दया पाहिली, आणि साधक जे आहेत आत्ता त्या मार्गावर जे आहेत त्यांची दया कशी असते. ते सर्वांच्या ठिकाणी सम असतात. सर्वभूतहिते रताः, प्रयत्नशील असतात, पण त्यांना अहंकार नसतो, त्यांना अभक्तांचा क्रोध येत नाही, तर त्यांना दया वाटते की कसे हे लोक चुकीचे वागतात असं साधकांना वाटतं बरं का. आता आपण 5 प्रकार बघणार आहोत दयेचे. परमेश्वराची दया, संतांची दया, साधकांची दया. सामान्य माणसांची दया कशी असते. सामान्य माणूस म्हणजे आपल्यासारखी माणसं, आपणही दया करतो. एखाद्याला अगदीच भुकेला असला तर आपण खायला देतो किंवा काहीतरी छोटासा मोठासा दानधर्म करतो. पण त्याच्यातही थोडासा अहंकार असतो, आणि अहंकारामुळे त्या दयेला मालिन्य येते, मलिनता येते. त्यामुळे त्याच्यात ममता असते, पक्षपात असतो, किंवा खऱ्याच या गोष्टी आपण थोड्या भेदभावाने करत असतो. त्यामुळे ही सामान्य माणसांची दया. आणि दुष्ट माणसं, अतिशय दुष्ट, म्हणजे अगदी समाजातले जे वाईट लोक आहेत, दुराचारी, किंवा ज्यांना नराधम म्हटलं होतं भगवंतानी, असे लोकसुद्धा दया कधी कधी करतात. पण कशासाठी. प्रसिद्धीसाठी, स्वार्थपूर्तीसाठी, मीडियावर झळकण्यासाठी, पेपरमध्ये फोटो येण्यासाठी, अशी ही दुष्टांची दया असते. म्हणजे दया ही सगळीकडे सारखी नसतेच. इथे आपल्याला म्हटलं होतं दया भूतेष्व लोलुप्त्वम, अशी दया पण आपण पाहिली. आणि या दयेचे आता आपण प्रकारही पाहिले. म्हणजे प्रसिद्धीसाठी एकदा असंच एका कुठल्या तरी जवानाचा मृत्यू झाला होता. वीरगती त्याला प्राप्त झाली होती. आणि म्हणून एक मंत्री त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीचं, आईचं सांत्वन करण्यासाठी गेले. आणि गेले तिथे, आणि ती पत्नी आणि ती आई अतिशय रडत होती. तेव्हा बाकीचे लोक म्हणाले, अहो तुम्ही सांत्वनासाठी आलात ना, त्यांना 4 शब्द सांगा ना, काहीतरी त्यांच्याशी बोला. तेव्हा ते मंत्री म्हणाले, थांबा ना, अजून फोटोग्राफर आला नाही आहे. म्हणजे फोटोसाठी तुम्ही हे सांत्वनाचं नाटक करताय का. अशी ही दया असते. असे आपण दयेचे प्रकार पाहिले. आता तो बाजूला ठेवूया. तो श्लोक झाला होता, दया भूतेष्व लोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. ह्रीबद्दल पण बोललो होतो. ह्री म्हणजे लज्जा, ह्री म्हणजे संकोच. संकोच वाटायलाच पाहिजे. चुकीच्या गोष्टी करूच नाही आहेत, पण समजा कधी करण्याची वेळ आली, वेडेवाकडे कपडे घातले, वेडंवाकडं वागलं, तर लज्जा, संकोच, शरम वाटलीच पाहिजे. किंवा त्याला म्हटलेलं बॅशफुलनेस, हे वाटायलाच पाहिजे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. पाहिलं होतं. ह्रीर आणि अचापलमबद्दलही बोललो होतो. आता पुढचा श्लोक घेऊया, नाही तर ह्याच्यातच आपण रमून जाऊ. पुढचा 3रा श्लोक आहे, तेजः क्षमा धृतिशौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत. तेजः, तेज कुठलं आता बघा. तेज, क्षमा, तेज. महापुरुष असतात ना, महापुरुष आपली शक्ती परावर्तित करतात, आणि त्यांच्या सान्निध्यामुळे सामान्य मनुष्यसुद्धा दुर्गुण दुराचाराचा त्याग करून सन्मार्गाला लागतो. हा त्यांच्या तेजाचा प्रभाव आहे. तेजाचा प्रभाव आहे. तेज हे संसर्गजन्य आहे. त्या तेजामुळे सामान्य माणसं नुसती त्यांच्या सहवासात आली तरी त्यांचं दुर्गुण आपोआप नाहीसे होतात. किंवा तेजाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. जसे आता आपण दयेचे पाहिले ना, तेजाचे सुद्धा प्रकार आहेत. म्हणजे बघा, काही काहींच्या चेहऱ्यावर तेज असतं, किंवा आपण फोटोमध्ये पाहतो संत, महात्मे, विभूती यांच्या चेहऱ्याभोवती एक तेजोवलय असतं, एक ऑरा असते ना. चेहऱ्यावरचं तेज आहे, डोळ्यातलं तेज आहे, बुद्धीचं तेज आहे, वाणीचं तेज आहे, देशप्रेमाचं तेज आहे. ही तेजाचेच कितीतरी प्रकार आहेत. औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा शिवाजी महाराज गेले, छोटे होते, लहान होते वयाने, पण तरीसुद्धा तेज लपलं नाही त्यांचं. त्यांचं तेज कसं प्रखर तेज दिसून आलं. किंवा आपले भगतसिंग काय, राजगुरू काय, किंवा सगळेच जे हुतात्मे झाले, किंवा अशांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन, अगदी फाशी जाताना सुद्धा बरं का, फाशी जाताना सुद्धा हातात राष्ट्रध्वज आणि मुखामध्ये वंदे मातरम वंदे मातरम अशा घोषणा म्हणत ते जेव्हा फाशीच्या तख्तावर चढले, तेव्हा त्यांच्या मुद्रेवर विलक्षण तेज झळकत होतं.
आता काही क्षणातच त्यांचा मृत्यू दिसतोय, तरी तेज लोपलं नाही आहे. किंवा इंग्रजांच्या इतक्या बळजबरीला, जबरदस्तीला बळी न पडता मेरी झासी नाही दूंगी असं म्हणणारी राणी लक्ष्मीबाई काही कमी तेजस्वी होती? तेजाचं स्फुल्लिंग होतं तिच्यामध्ये. त्यामुळे किंवा देहाला अगदी पराकोटीचे क्लेश होत असतानासुद्धा त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला, अंदमानमध्ये तुरुंगाधिकाऱ्याला प्रत्युत्तर करण्याचं सामर्थ्य स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये आलं कुठून? त्या तेजातून आलेलं आहे. धगधगणारं जे तेज होतं ना, त्याच्यातून त्यांना बळ मिळालेलं आहे. तो जो कॅप्टन बारी होता तो म्हणाला होता की तुम्हाला आता 50 वर्षाची जन्मठेप झालेली आहे, 50 वर्षानंतर तुमची हाडं तरी या तुरुंगातनं जातील बाहेर असं मला वाटतं आहे. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उत्तर दिलं होतं, 50 वर्ष तुमचं राज्य टिकणार आहे का? आणि खरंच घडलं हे. 1910 सालचे हे उद्गार आहेत आणि 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि इंग्रज सरकार निघून गेलं. तेज ह्याचा अर्थ नक्की काय आहे? नक्की काय आहे? हे तेज तर आहेच, पण हे वरतून आणता येत नाही, ते आतून यायला लागतं. आणि ज्या व्रतावर तुमची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्या व्रतासाठी स्वाभिमान प्रगट करणं हेच तेज आहे. हेच तेज आहे. एका हातात भगवद्गीता आणि एका ओठावर भगवंतांचे नाम घेऊन कितीतरी महापुरुष या फाशीच्या तख्तावर चढलेले, सामोरे गेलेले आहेत. हे सगळे तेजाचेच सगळे प्रकार आहेत. आणखीन काय आहे तेज? जसं तेजामुळे परावर्तित होतं, तेजाचा प्रभाव समोरच्यावर पण पडतोच. उग्रतेकडनं सौम्यतेकडे नेण्याचं सामर्थ्यसुद्धा तेजात आहे. आपल्याला माहिती असेल, जुना एक सिनेमा आहे, 2 आंखें 12 हात. एका तुरुंगाधिकाऱ्याने, एका जेलरनी त्या 6 अतिशय दुष्ट किंवा व्यसनी किंवा खुनी अशा कैद्यांचं मतपरिवर्तन केलं होतं. आठवतं आहे ना? आणि तेव्हा म्हटलं होतं, नेकी पर चले नेकी पर चले और बगी से डरे ताकि हसते हुए निकले दम, ए मालिक तेरे बंदे हम. खरंच आहे, सन्मार्गावरनं चालण्याचं एक जे काय बळ लागतं ना, ते त्या तुरुंगाधिकाऱ्यांनी त्या 6 कैद्यांना दिलं होतं. 2 आंखें और 12 हात. किंवा एवढं जुनं कशाला, आत्ता तिहारच्या जेलमध्ये किरण बेदींनी ह्या कैद्यांचं किती मतपरिवर्तन केलं. कैदी अतिशय सज्जन झाले. त्यांना प्राणायाम, योगासनं शिकवली, त्यांना सद्ग्रंथांचं वाचन त्यांच्यासमोर केलं किंवा त्यांना अनेक काही प्रवचनं, व्याख्यानं ऐकवून त्यांच्यामध्ये पूर्ण परिवर्तन झालं होतं. त्यांना ध्यानधारणा शिकवली. अशी अनेक उदाहरणं. अगदी नीला सत्यनारायण IAS ऑफिसर, त्यांच्याही तेजाचा प्रभाव एका खुनी माणसावर पडला आणि त्यांनी भाऊ मानलं. हे किती कमाल आहे ना? हे तेज आहे. एखाद्याला पूर्ण बदलण्याचं सामर्थ्य त्या तेजामध्ये निश्चितच असतं. असा हा तेजगुण हा दैवी सद्गुण आहे. भगवंतांनी सांगितलं तेज हा. पुढचा गुण आहे क्षमा. क्षमा तर फारच छान गुण आहे. क्षमा करणं किंवा क्षमा मागणं दोन्ही उच्च प्रतीचंच आहे. क्षमा करणंसुद्धा सोपं नाही आहे, पण क्षमा करण्याने तुम्ही उलट एक पायरी वरती जाता आणि क्षमा मागण्याने मात्र तुम्ही एक पायरी खाली जात नाही. त्यामुळे क्षमा मागणं आणि क्षमा करणं हे दोन्ही अर्थ याच्यात अभिप्रेत आहे. एक असं हिंदी कवीनी म्हटलेलं आहे, मैंने जीवन को इस तरह आसान कर दिया, कभी माफ़ी मांगी कभी माफ़ कर दिया. सोपं करून टाकूया जीवन सोपं करता येतं का? येतं. आपण खरंच जर का क्षमाशील असलो तर जीवन अतिशय सोपं होईल. अहो, साधं रस्त्याने जातानासुद्धा इतकी गर्दी असते की कुठल्या तरी वाहनाचा धक्का लागतोच. आपल्या वाहनाचा धक्का दुसऱ्याला लागला, आपण आधीच सॉरी म्हणून टाकावं. मग दुसऱ्याला काही बोलताच येत नाही. खरं म्हटलं ना तर आपण ही क्षमा मागावी आणि क्षमा करावीसुद्धा. ऑलवेज फॉरगिव्ह युअर एनिमीज. तुमच्या शत्रूंनासुद्धा क्षमा करा बरं का. ऑलवेज फॉरगिव्ह युअर एनिमीज, नथिंग अनॉईज देम सो मच. क्षमा करण्यानेच आपल्याला दुसऱ्याला जिंकता येतं.
असं ऑस्कर वाईल्डनी म्हटलेलं आहे. क्षमा खरंच आहे, दुसऱ्याला क्षमा करून टाका. आणि क्षमेचा नक्की अर्थ काय आहे? आता आपण क्षमेबद्दल पूर्वीसुद्धा बोललो आहे, पण आज आपण क्षमेचा एक व्यापक अर्थ बघणार आहोत बरं का. लक्ष देऊन ऐका. क्षमा कुणी कुणाला करायची? कुणी कुणाला क्षमा करायची? बघा, स्वतःच्या अंगात सामर्थ्य असताना दुसऱ्याच्या अपराधाला उदार अंतःकरणाने क्षमा करणं, त्याचं इहलोकात किंवा परलोकात वाईट न चिंतणं म्हणजे खरी क्षमा. लक्षात येते? स्वतःच्या अंगातमध्ये सामर्थ्य असताना, या शब्दाखाली अंडरलाईन करा. एखाद्या फाटक्या माणसाने एखाद्या पैलवानाला समजा म्हटलं, जा रे तुला सोडून दिलं, त्याला काही अर्थ आहे का? अरे तुझ्या अंगात दम नव्हताच. तसं नाही आहे. स्वतःच्या अंगी सामर्थ्य असताना दुसऱ्याच्या अपराधाला कधीही इहलोकात किंवा परलोकात वाईट न चिंतणं. आपण जी क्षमा करतो ना, सर्वसामान्य माणसं जी क्षमा करतात ना, ती कशी असते सांगू का? ती फक्त दिखाऊ असते. आपण म्हणतो की मी तिला क्षमा केली, पण देव आहे ना, तो बघेल, म्हणजे तिला परलोकात किंवा मृत्यूनंतर काहीतरी वाईट फळ मिळेल असं म्हणतो ना. म्हणजे आपण क्षमा केली हे वरवरचंच बोलतो, त्याचं मनातनं वाईटच चिंतत असतो. अशी क्षमा नाही. इतकी क्षमेचा व्यापक अर्थ आहे. अनेक अवघड वाटणाऱ्या गोष्टी या क्षमेमुळे सोप्या होऊन जातात. सोप्याच होऊन जातात. खरंच बघा ना, सारखं अरेला कार्य केलं की सुरू झाला कलह. पण क्षमा मागताना किंवा क्षमा करताना निश्चितच मन विशाल होत जातं. मागेसुद्धा बोलली, पण मी परत सांगते, क्षमा शस्त्रं करे यस्य क्षमया किं न सिद्ध्यते अतृणे पतितो वन्नी स्वयमेवोपशम्यते. ज्याच्या हातात क्षमेचं शस्त्र आहे ना, त्याला काहीच अशक्य नाही आहे. सगळं त्याला शक्य आहे, कारण त्याच्या मनामध्ये क्रोधाचं गवतच नाही आहे. आणि मग तुम्ही कितीही काड्या टाका, ते पेट घेणारच नाही आहे. जमिनीवर काडी टाकली तर पेट घेईल का? गवत असेल तर पेट घेईल. तुमच्या मनामध्ये क्रोध असेल तर पेट घेईल, नाहीतर पेट घेण्याचा संबंधच नाही. आमचे कबीरजी तर एक फार सुंदर म्हणतात की कोणीतरी शिवी दिली समजा, ते म्हणतात, आवत गारी एक है उलटत होय अनेक, वही एक की एक रहन दे, वही एक की एक. ती एक कोणी अपशब्द उच्चारला, शिवी दिली, तुम्ही दुसरी देऊ नका, मग ती एकच राहील. नाही तर त्यांनी एक दिली, तुम्ही दुसरी दिली, परत हे सुरूच राहणार मग चक्र. नको, हे नको, शिव्या शाप नको, अपशब्द नको. हे खरंच आहे, सगळं काढूनच टाकायचं क्रोधाचं गवत. आणि साध्या साध्या मतभेदातून हे सगळे वाद निर्माण होतात, वादातून भांडण होतं. त्यापेक्षा एकाने क्षमा मागावी आणि दुसऱ्याने क्षमा करावी, हे शांत राहणं स्वीकारलं तर पुढचा सगळा अनर्थ टळत असतो. पण हे बोलायला सोपं आहे हो. आपल्यावर वेळ येतो तेव्हा आपण म्हणतो की नाही, मी कशाला क्षमा मागू किंवा मी कशाला क्षमा करू असं म्हणतो. पण ते एकनाथ महाराजांच्या त्यांच्यासारख्या थोर संतांना शांती ब्रह्म त्यांना म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण मात्र मी का ऐकून घेऊ, मी तिला चांगलं ठणकावलं असं म्हणून सारखे तलवार उपसून तयार असतो. तसं नको. मग हे संतांची चरित्र त्याच्यासाठीच वाचायची. त्यामुळे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी. कशासाठी ही चरित्र? आपल्यामध्ये किंचित का होईना परिवर्तन घडण्यासाठीच आहे. आणि खरंच एक क्षमेचं शस्त्र हातात असलं तर कुटुंबामध्ये सुद्धा शांतता, स्वास्थ्य नांदेल. हे जर क्षमाशील वृत्ती वाढू शकेल. आणि ही क्षमा मात्र वरवरची नसावी, अंतःकरणापासून असावी. हे शब्द आहेत ना, हे आतून यायला पाहिजेत. त्यामुळे हे खरंच आहे, हा तो विषय आणि मनातनं काढून टाकायचा. मी क्षमा केली हे 4 लोकांना सांगूसुद्धा नका. त्यांनी सुद्धा अहंकार बळवतो. बघा, तो माझ्याशी असा इतका वाईट वागला तरी मी क्षमा केली, म्हणजे मी किती महान, हे सुद्धा बोलायचं नाही. नाहीतर मग त्या क्षमेला अर्थच राहत नाही. तेजः, क्षमा, सगळे आवडीचंच माझ्या शब्द आहेत एक. धृती हा तर आणखीनच छान शब्द आहे. धृती म्हणजे नेमकं काय? धृतीचा अर्थ आपण घेतो धैर्य, निश्चय, आत्मबल, विश्वधारणा असे तत्त्व किंवा ग्रास्पिंग, हे सगळे धृतीचे अर्थ आहेत.
पण आणखीन एक वेगळा अर्थ आपण मागे कदाचित बोलले असेल किंवा पुढेही बोलणार आहे, कारण 18व्या अध्यायामध्ये पुन्हा धृती हा शब्द वारंवार येणार आहे, पण तरी आत्ता बोलतेच. आपण एखादा संकल्प करतो. आता आलाच आहे ना 1 जानेवारी, म्हणजे आजच 1 जानेवारी आहे. त्यामुळे आपण संकल्प करतो की मी असं करीन, मी काय गीतापाठ करीन, मी वजन कमी करीन, मी फिरायला जाईन, मी व्यायाम करीन, मी डिसिप्लिन वागीन वगैरे वगैरे संकल्प करतो. पण बरेचसे संकल्प सिद्धीला जात नाहीत ना. सिद्धीला जातच नाहीत. का? कारण धृती कमी पडते. धृती, निश्चय, निग्रह कमी पडतो आणि म्हणून संकल्प सिद्धीला जात नाही. पण सगळ्यांचंच असं नाही होत बरं का. काही काही लोक जे ठरवतात ते करून दाखवतात, कारण त्यांच्याकडे धृती असते. म्हणजे थोडक्यात व्याख्या सांगू का? संकल्प आणि सिद्धी याच्यामधलं अंतर आहे, ती आहे धृती. सोपी व्याख्या झाली आता. पण ही एकच व्याख्या नाही आहे बरं का, अशा अनेक आहेत. त्यामुळे आणि सात्विक धृती कशी असते ते पुढे 18व्यात बघणार आहोत. पण एक गोड शब्द त्याला मी मुद्दाम आत्ता सांगते की जिथे धृती असते तिथे उत्साह येतोच. धृत्युत्साह समन्वितः. धृती आली की उत्साह येतो. तुमचा निग्रह असला ना की अनेक काय कारणं असतील, अनेक काही एक्सक्युजेस असतील, ते बाजूला सारून तुम्ही ते काम करणारच. धृती आणि उत्साह हे कसेच सांगू का? पती पत्नीसारखे. धृती ही पत्नी आहे आणि पत्नी जिथे आहे जाईल तिथे त्या पतीला जावंच लागतं. त्यामुळे धृती आणि उत्साह ही एक जोडीच आहे असं म्हणता येईल. धृती असेल तर उत्साह पाठोपाठ येतोच. किंवा आता धृतीचा आणखीन एक अर्थ बघूया बरं का. खूप अर्थ आहेत बरं का, पण आपण 3-4 तरी अर्थ बघूया. धृती म्हणजे धारणाशक्ती. धारणाशक्ती आपल्यामध्ये रिटेनिंग पॉवर आहे, एक ग्रास्पिंग पॉवर आहे आपल्यामध्ये, पण ती हळूहळू वाढवता येते बरं का. आता खूप लोक मला म्हणतात आता आमचं वय झालं, आता आमचं पाठ नाही होत, आता आमच्या लक्षात राहत नाही, आता आम्हाला बसता येत नाही. बरोबर आहे, सगळ्या गोष्टी अगदी मान्य आहेत, पण प्रयत्न करा ना, थोडा प्रयत्न करा. जर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नसेल, डॉक्टरांनी जर का मनाई केली नसेल, तर खाली बसा, जमिनीवर मांडी घालून. किती वेळ बसता येतं? 15 मिनटं येतं, बसा, 15 मिनटं बसा, उद्या 20 मिनटं बसा. हळूहळू 2-2 मिनटं तरी वाढवत वेळ न्यायचे, म्हणजे ती सवय करायची. ह्याच्याने सुद्धा धृती वाढवता येईल. आम्हाला ध्यान करता येत नाही, आम्हाला मन लागत नाही, आमच्या मनात विचार येतात, हळूहळू जातील. येतो येतो निश्चरते मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियम्येतद आत्मन्येव वशन्नयेत. होत नाही म्हणूच नका, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. सुरुवात करा. आज आहे चांगला दिवस, सुरुवात तर करूया. फक्त मी तर सांगते, अध्यात्माला सुरुवात कुठनं करायची? मांडी घालून बसा, 15 मिनटं मांडी घालून बसा, हळूहळू वाढवा. 3 ताससुद्धा तुम्हाला काही मुंग्या येणार नाहीत, रग लागणार नाही, कळ येणार नाही, काही होणार नाही. हीच तर धृती आहे, हीच तर धारणाशक्ती आहे, हीच तर तितिक्षा आहे. हा कालावधी हळूहळू वाढवायचा. सुरुवात कुठनं करायची? सोप्यापासून अवघडापर्यंत जायचे. सोप्यापासून सुरुवात करायची आणि प्रयत्नपूर्वक, मुद्दाम निश्चयाने कठीण अभ्यासक्रमसुद्धा पेलता येतो. कितीही अवघड परिस्थिती असली तरी ज्याच्याकडे धृती आहे त्याला आव्हानं पेलता येतात. ही आव्हानं पेलण्याची एक सवय लागली ना की मग प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात करू शकतो. किंवा डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतात बरं का, काहीतरी आपत्ती व्यवस्थापन. आपल्या संसारात कितीतरी आपत्ती येतात, चटकन आपल्याला सुचत नाही, आपण गोंधळून जातो. पण जर का धृती प्रबळ असेल तर निर्णय घेता येतात, ते अंमलात आणता येतात आणि त्या संकटावर मातही करता येते. हे सगळे धृतीचेच रूप आहेत. किंवा व्यक्तीवर, कुटुंबावर, समाजावर जेव्हा कुठे भूकंप आहे, कुठे सुनामी आहे, कुठे पूर आहे, कुठे अवर्षण आहे, दुष्काळ आहे, त्याच्यावर सुद्धा मात करता येते हळूहळू. एकदम नाही, मोठ्या संकटावर नाही, पण छोटी छोटी आपल्या संसारातली छोट्या संकटावर तरी आपण मात करायलाच पाहिजे. आणखीन एक धृतीचा अर्थ आहे बरं का. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपण ज्याला म्हणतो ना विल पॉवर. एखादी आई आहे, अगदी खूप वय झालेलं आहे, कंबर दुखती आहे, गुडघे दुखत आहे, चालता येत नाही, काही अनेक व्याधी आहेत, पण मुलगा किंवा मुलगी किंवा त्यांचं कुटुंब परदेशातनं येणार म्हटल्यावर त्या आईला बळ येतं की नाही? हीच तर धृती आहे. मग हीच तर धृती आहे की ती आई अगदी हौसेने मग आपल्या लेकाच्या आवडीचे काही पदार्थ करते, लाडू करते, काही गोष्टी करते. ह्या धृतीमुळेच शक्य होतात. खरं तर तिची तब्येत चांगली नाही आहे. किंवा एखादी स्त्री अगदी
मुलीचं बाळंतपण असेल, घरात कार्य असेल किंवा आपणही तुम्ही आम्हीसुद्धा महिला आहोत किंवा स्त्री पुरुष सगळेच एखादं आपल्याला जर कार्य सोपवलं तर तेव्हा आपण तब्येत दुखणी सगळं बाजूला ठेवतो आणि मग त्या कार्यासाठी, त्या बाळंतपणासाठी, त्या प्रवासासाठी आपण तयार राहतो. ही सुद्धा धृतीच आहे. ही पण धृतीच आहे. किती धृतीचे अर्थ बघतोय बघा. त्यामुळे ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल आणि धृती तुम्ही आधी अंगामध्ये धृती हे अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे. धृती आली की उत्साह येतोच. नाहीतर मग कारणं सुचतात की पाहुणे आले, मग बरं नव्हतं म्हणून मी व्यायाम केला नाही. नाही, धृती असेल तर सगळी कारणं बाजूला. 20 मिनटं वेळ काढता येत नाही का आपल्याला? येणारच. त्यामुळे धृती तेजः क्षमा धृतिश. पुढचा गुण आहे शौचम. शौचम म्हणजे कुठलं? याच्यामध्ये अंतर्बाह्य शुचिता सांगितलेली आहे. आतही स्वच्छ पाहिजे आणि बाहेरनंही स्वच्छ पाहिजे. कसं? बघा आता, नाहीतर आपण काय म्हणतो, काहीतरी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा एखादा चरण घेतो आणि त्याचंच दाखले देत फिरतो आणि मग शारीरिक अस्वच्छतेचे गोडवे गात फिरतो. चुकीचं आहे ना? चुकीचं आहे ना हे? नाही निर्मळ मन काय करील साबण, असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले. असं म्हणत आम्ही घाणेरडे राहतो. नाही चालणार. तुम्ही तुमचं शुद्ध मन आहे, बरोबर आहे, पण ते ओळखण्यासाठी लोकांनी आधी तुमच्या जवळ तर यायला पाहिजे. त्याच्यासाठी बाह्य शुचिताही आवश्यक आहे आणि अंतर्गत शुचिता तर हवी. दोन्ही शुचिता पाहिजेत. शरीराची म्हणा, कपड्यांची म्हणा, राहत्या जागेची म्हणा, परिसराची म्हणा, किमान स्वच्छता बाळगलीच पाहिजे. निदान प्रेझेंटेबल तरी असायलाच पाहिजे ना. तुम्ही कसे तरी घाणेरडे राहत असाल तर लोक येणारच नाही तुमच्याकडे. त्यामुळे खरंच आपल्याला चांगलं व्हायचं आहे. अंतर्बाह्य शुचिता पाहिजे. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. हे जरी खरं असलं तरी बाह्य शुचितासुद्धा महत्त्वाचीच आहे. कारण आपण म्हणतो ना, देह देवाचे मंदिर. मग मंदिर स्वच्छ नको का ठेवायला? देव तर आहेच स्वच्छ, पण मंदिरसुद्धा स्वच्छच ठेवायला पाहिजे. हा पवित्र ठेवायला पाहिजे. इथे घाणेरडेपणा अजिबात नको. ही झाली बाह्य शुचिता. म्हणजे स्नान आहे, कपडे स्वच्छ पाहिजेत, घर स्वच्छ पाहिजे, आजूबाजूचा परिसर, वातावरण शुद्धी पाहिजे. या गोष्टी तर करायच्याच आहेत. पण अंतःशौच हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे काय आहे? मनातले वाईट विचार, षड्रिपू, दुर्वासना यांच्यावर नियंत्रण ठेवायचे, यांच्यावर विजय मिळवायचा आहे आणि सद्विचारांना स्थान द्यायचं आहे. हे काढून टाकायचं आणि नवीन तिथे जमा करायचे. हे तर आपल्याला नक्कीच करायला पाहिजे. म्हणजे इतरांबद्दल द्वेष, मत्सर, ईर्ष्या किंवा चुरस अशा भावनासुद्धा नको. आणि हे करत असताना विश्वकल्याणाची शुभभावना मनात जागायला हवी आणि मनाला किंवा देहाला देवघराचं पावित्र्य यायला पाहिजे. आमचे तुकडोजी महाराज तर ग्रामगीतेमध्ये म्हणतात की तुमचं एकट्याचं घर स्वच्छ ठेवलं आणि बाहेर सगळा कचरा असेल तर काय उपयोग तुमच्याबरोबर इतरांना बरोबर घेऊन चला. एखादा जर का मागे पडत असेल तर त्याला आपल्याबरोबर घेऊन चला. ही शुचिता आहे सगळीच. त्यामुळे ग्रामस्वच्छता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तेजः क्षमा धृती शौच. किती बोलतो आपण त्या शौचाबद्दलसुद्धा. बघा, आता अजून एक असं व्याख्या केली किंवा शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे, शौचात स्वांग जुकुप्सा परही असंसर्ग. बघा आता आणखीन त्यांनी फार सुंदर सांगितलं आहे. आणि शंकर भाष्यामध्ये तर याचं आणखीन विस्तृत वर्णन आहे शौचाचं, बरं का. आता कुठलं शौच पाळायचं? शुचिता कुठे कुठे पाहिजे? शारीरिक पाहिजे, वाचिक पाहिजे, कौटुंबिक पाहिजे, आर्थिकसुद्धा पाहिजे. बघा केवढा व्यापक अर्थ आहे. शुचिता म्हणजे नुसतं स्वच्छता म्हणजे घर झाडलं, भांडी घासली, कपडे वाळत घातले म्हणजे शुचिता नाही आहे. शारीरिक शुचिता म्हणजे आधी आळस टाका, तुमचे व्यसनं असतील तर ती टाका, त्याच्या उलट पुरुषार्थाने वागा, उद्योग करा, साधी राहणी पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे. सगळ्या गोष्टी या शारीरिक शुद्धतेमध्ये येतात. अन्न शुद्ध, पाणी शुद्ध. मग तुमच्याकडे काही डामडौल नसू दे, फर्निचर नसू दे, इंटिरियर नसू दे, साधं राहा पण स्वच्छ राहायला पाहिजे. बघा ना, एखादी झोपडीमध्ये लखलखीत घासलेली भांडी, डबे कसे लावलेले असतात हारीने, समोर छोटंसंच अंगण असतं, त्याच्यावर सडा, रांगोळी आहे ना, गेल्याबरोबर प्रसन्न वाटतं. ही शारीरिक शुचिता आहे.
वाचिक शुचितासुद्धा पाळायला पाहिजे बरं का. कटू बोलू नका, असत्य तर बोलूच नका, विनाकारण निंदा नको, कुणाची चुगली नको. देश, गाव, परिसर, परिवार, कुटुंब या सगळ्यांच्या बरोबर कसं बोलायचं आहे? हितकारक बोलायचे, प्रिय बोलायचे, सत्य बोलायचे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम सांगितलं आहे. वाचिक शुचिता पाहिजे. आमचे कबीरजी तर म्हणतात ऐसी बानी बोलिये. बोला कसं? कसं बोला? ऐसी बानी बोलिये जो मन का आपा खोय, औरों को शीतल करे, खुद को सुखी होय, खुद भी सुखी होय. असं बोला की दुसऱ्यांना लागू नये. आपण बघणार आहोत पुढे अनुद्वेग करं वाक्य. वाणीची पण शुचिता पाहिजे. तोंड दिलं आहे ना देवानी, आपल्याला बोलता येतं आहे ना, मग चांगलंच बोला. या तोंडातून अपशब्द नको, शिव्या नकोत, कटू नको, चुगली तर बिलकुल नको, गॉसिपिंग तर त्याहून नको. खरं बोला. ही वाचिक शुचिता आहे. कौटुंबिक शुचितासुद्धा पाळायला पाहिजे बरं का. कुटुंबियांचा आपल्यावर एक अधिकार आहे. मी आई असेल तर माझ्या मुलांचा अधिकार आहे त्यांना चांगलं चुंगलं खायला घालणं. हे माझं कर्तव्य आहे. त्यांनी मागावं आणि मी द्यावं. पतीचा माझ्यावर अधिकार आहे, माझ्या सासऱ्यांचा, सासूबाईंचा, माझ्या नातवंडांचा, सगळ्यांचा माझ्यावर अधिकार आहे. त्या अधिकाराला मी कुठेही कमी न पडणं ही कौटुंबिक शुचिता आहे. किंवा एखादा गृहस्थ असेल, त्यांनी आपल्या मुलाबाळांची काळजी घेणं, त्यांचे हट्ट लाड थोड्या प्रमाणात पुरवणं ही त्याचं कर्तव्य आहे. ही शुचिता आहे. हे सुद्धा शुचिता आहे. पक्षपात न करता समभावाने सगळ्यांशी हितकर वर्तन करणं ही कौटुंबिक शुचिता आहे. पाळायची ना मग आपण. पुढची आहे ती आर्थिक शुचिता. आर्थिक शुचितासुद्धा हवीच बरं का. म्हणजे पैसा मिळवा. कुठेही आमच्या ऋषींनी सांगितलं नाही आहे की तुम्ही दरिद्री राहा, नाही सांगितलं. आपल्याला असं एक वाटलं की ऋषीमुनींना काय करायचं, संपत्ती, त्यांनी आपलं पंचा नेसून उपरणं घालून केसांचं मुंडन करून आपलं साधं राहावं. बरोबर आहे, साधं राहावं. पण वसिष्ठांकडे 60,000 छात्र होते. या सगळ्यांची ते काळजी घेत होते आणि त्याच्यासाठी धन आवश्यकच आहे. आणि श्रीसूक्त लिहिणारे 5 ऋषीच आहेत. 5 ऋषींनीच लिहिलेलं आहे. आणि श्रीसूक्त म्हणा किंवा पुरुषसूक्त म्हणा किंवा रुद्रामध्ये सुद्धा चमक आणि दमक आहे. त्या चमकमध्ये हे ग्राम्याश्चमे, अरण्याश्चमे हे मला पाहिजे, हे मला हवं असं म्हटलेलं. पण तो हवरटपणा नाही आहे बरं का. ती शुचिता आहे. कशी शुचिता बघूया आपण. धन प्राप्त करायचं ते कुठल्या मार्गाने? न्याययुक्त, शिष्टसंमत, सत्यतापूर्वक धनाची प्राप्ती करायची यथाशक्ती. तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही पुष्कळ धन मिळवा, पण त्याचा विनियोग उत्तम रीतीने करा. म्हणजे अभावग्रस्त जे आहेत, अनाथ आहेत, दलित आहेत, पीडित आहेत, भुकेले आहेत, गरजू आहेत, त्यांच्यापर्यंत हे धन पोचवण्याची जबाबदारी, तुम्ही ट्रस्टी आहात, तुम्ही विश्वस्त आहात. तुमच्याकडे एवढं धन असेल ते योग्य मार्गाने योग्य व्यक्तीला वाटा, देऊन टाका. हे पोचवणं, किंवा गाय असू दे, स्त्री असू दे, ब्राह्मण असू दे, यांच्यावर ते पैसे खर्च करा त्यांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या पालनपोषणासाठी. किंवा याच्या पलीकडे जायचं असेल तर सद्ग्रंथांचा प्रसार करणं हे सुद्धा एक शुचितेचं लक्षण आहे. त्यामुळे ही अतिशय वेगवेगळ्या प्रमाणात आपण शुचिता बघते. तेजः, क्षमा, धृती, शौच. पुढे म्हणलेलं आहे अद्रोह. शौचम आणि अद्रोह, त्यात म्हणून तो मद्रोह झाला आहे. ॲक्च्युली आहे ते शौचम आणि अद्रोह. अद्रोह म्हणजे काय आहे? अद्रोह बघा, आता अद्रोहबद्दल बघूया आपण. अद्रोह कसा आहे? कुणाशीही द्रोह न करणं. द्रोह म्हणजे विश्वासघात न करणं, करायचं नाही. कुणाशी करायचं नाही आहे? कुटुंबाशी नाही, देशाशी नाही, देवाशी नाही, मित्राशी नाही, पत्नीशी नाही, कोणाशीच नाही. हा किंवा नोकरानी आपल्या मालकाशी सुद्धा द्रोह करायचा नाही. त्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो लॉयल्टी. लॉयल्टी ही लॉयल्टी कुठे कुठे पाहिजे? स्वामींविषयी पाहिजे, राष्ट्राविषयी पाहिजे, देशाविषयी पाहिजे. द्रोह हा कधीही वाईट. जिथे आपण काम करतो ना त्यांच्यासाठी निष्ठा हवीच. ज्या कंपनीत तुम्ही काम करताय, ज्या फॅमिलीमध्ये तुम्ही राहताय, तिथे द्रोह करायचा नाही, विश्वासघात नाही. पतीनी पत्नीचा नाही, पत्नीने पतीचा नाही, मित्राने मित्राचा सुद्धा नाही. कुणीच कुणाशी द्रोह न करणं
समजा पटत नसेल तर तुम्ही सामोपचाराने बाजूला होऊ शकता, पण द्रोह करणं कधीही सर्वथा त्याज्यच आहे. असा हा द्रोह कुठेही असू नये, त्यामुळे त्याला इथे महत्त्व दिलेलं आहे. अनिष्ट करणाऱ्यांविषयी देखील द्वेषाची भावना किंवा बदल्याची भावना नसावी, कारण तो स्वतःमध्ये सगळ्यांना पाहतो. आता ही लक्षणं दैवी लक्षणं आहेत ना. आपण मागे पाहिलं होतं 6व्या अध्यायामध्ये, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. माझ्याशी कोणी वाईट वागलं तर मला वाईट वाटतं ना, मग मी पण बाकीच्यांशी कुणाशीही वाईट वागणार नाही, एवढी जर का खात्री असेल तर आपल्याला असं वागायलाच पाहिजे. आता नको जा, मी कामात आहे. नको. आपल्याला असं वागायलाच पाहिजे. अद्रोह हा महत्त्वाचाच एक अतिशय महत्त्वाचा असा गुण आहे. अद्रोह. आणि आता शेवटचा गुण काय आहे बघा, नातिमानिता. नातिमानिता, न अतिमानिता. काय म्हटलेलं आहे? निरभिमान, नम्रता, विनय या सद्गुणांची म्हणजे बघा, न अतिमानिता. मान आपल्याला माहिती आहे, अतिमान. अतिमानात म्हणजे असं म्हटलेलं आहे, अतिमानात बलिर्बद्धा. तो बली कशामुळे बद्ध झाला? अतिमानात. अशा अनेक गोष्टी आहेत. न अतिमानिता. आणि हा शेवटचा गुण सांगितला आहे. सुरुवातीचा गुण काय होता? अभय होता. आणि शेवटचा गुण आहे न अतिमानिता. नम्रता, विनय हे सगळं नातिमानितेच्या खाली येतं. असंही म्हटलेलं आहे, फार सुंदर आपल्या संतांनी इतकं सुंदर सांगून ठेवलेलं आहे, नम्र झाला भूता तेणे कोंडिले भगवंता. जो सगळ्या भूतमात्रांविषयी नम्र आहे तो भगवंताला सुद्धा जिंकून घेतो. तेणे कोंडिले भगवंता असं म्हटलेलं आहे. आता बघा हां, किती गुण आपण बघतोय. ही नम्रता महत्त्वाची. विनयशीलता. आपल्याला माहिती आहे, विद्या विनयेन शोभते. त्यामुळे विद्या आणि विनय यांचं नातं आहेच आहे. तुम्ही अतिशय ज्ञानसंपन्न असाल, पण तुमच्याकडे जर अहंकार असेल तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. त्या ज्ञानाला कोणी किंमतही देत नाही. पण जेवढं खरं तर ज्ञान वाढत जातं तेवढा तो विनय खरं वाढायला पाहिजे. हळूहळू का होईना तो विनय निश्चितपणाने वाढायला पाहिजे. ही नातिमानिता 2 प्रकारची आहे बरं का. सांसारिक पण आहे आणि पारमार्थिक पण आहे. ती कशी आहे ती बघूया. कशाचं आपल्याला गर्व होतो? धन आहे, विद्या आहे, गुण आहे, बुद्धी आहे, योग्यता आहे, अधिकार आहे, पद आहे, वर्ण आहे, आश्रम आहे, सत्ता आहे. मी मंत्री आहे, मला काय कमी आहे? मी कसाही वागेन, मी कुठल्याही लाईनीत उभा राहणार नाही, कारण मी मंत्री आहे. मी कोण आहे असं हे जे आहे, किंवा मी विद्वान आहे, मी श्रीमंत आहे, हा गर्व नको. मी आदराला पात्र आहेच असं म्हणून जे आपलं घोडं पुढे दामटतात त्यांच्यासाठी हे सांगितलं नातिमानिता. आणि परमार्थात सुद्धा हे येतं बरं का. परमार्थाची अध्यात्माची उत्तम वाटचाल सुरू असताना सुद्धा मान येतोच. म्हणजे बघा, जेव्हा सुरुवातीला ती दैवी संपत्ती प्रगट होते तेव्हा आपल्यातली विशेषता अधोरेखित होते. आपण बोलू तसं होतं, किंवा काही अष्टसिद्धीपैकी काही सिद्धी प्राप्त होतात. आणि तेव्हा आपल्याला वाटायला लागतं की वाह, बघा माझं केवढी प्रगती झाली. हीच तुमची अधोगती आहे. हीच अधोगती आहे. माझी प्रगती झाली म्हणजे मी परिच्छिन्न आहे, म्हणजे मी अंशस्वरूप आहे, म्हणजे मी वेगळा आहे, म्हणजे मी परमेश्वराशी एकरूप झालेलो नाही. ही नातिमानिता म्हणजे ही अतिमानिता आहे. जोपर्यंत परिच्छिन्नता आहे तोपर्यंत वेगळेपणा आहे, म्हणजेच अपूर्णता आहे. पण जसजशी उन्नती होत जाते तसतशी विशेषता संपत जाते आणि तेव्हा ती व्यक्ती सामान्य होते, सर्वव्यापक होते. आणि अशा वेळेला हा नातिमानिता गुण प्रगट होतो. आपल्याला जर कोणी विचारलं तुम्ही विशेष आहात का तुम्ही सामान्य आहात, तर आपण म्हणू नाही, मी केवढी, मी मोठा एवढा जज आहे, मी एवढा प्रोफेसर आहे, मी प्रिन्सिपॉल आहे, मी डॉक्टर आहे, मी मंत्री आहे, मी कोण. हे आपण विशेष समजण्यात आपल्याला फार कौतुक वाटतं. खरं तर सामान्य होण्यात जास्त कौतुक आहे.
जितके तुम्ही सामान्य व्हाल तितके सगळ्यामध्ये मिसळून जाल. ही नातीमानिता आहे. आणि जशी जशी ती नातीमानिता वाढत जाते तसतशा या उणीवा कमी होतात आणि उत्साह वाढत जातो. आणि म्हणून हे सगळे गुण आपल्याला आत्मसात खरं तर करायला पाहिजे. 26 गुण पाहिले. अभयापासून सुरुवात केली आणि नातीमानितेपर्यंत आलो आपण. स्वामी मकरंदनाथांनी फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे. आघाडीला ठेवलं आहे अभय आणि पिछाडीला ठेवली आहे नातीमानिता. म्हणजे पुढे आणि पाठीमागे दोन्ही भक्कम, आघाड्या भक्कम पाहिजे. आघाडी पण भक्कम आणि पिछाडी पण भक्कम पाहिजे. कारण पुढनं जसा वार होऊ शकतो शत्रूकडनं तसा मागनंही वार होऊ शकतो ना. या दैवी गुणांची व्यूहरचना बघा भगवंतांनी किती कमाल केलेली आहे. सर्वसामान्य माणसं काय करतात? कर्तृत्व कमी, बडबड जास्त, अभिमान आणि गौरव जास्त मिरवतात. आणि संतांचं नेमकं ह्याच्या उलट असतं. बघा ना, अगदी वेरूळ अजंठांची लेणी आहेत, कोणार्कचं सूर्य मंदिर आहेत. कुठल्या कलाकारांनी केलं आहे? आहेत का नावं वगैरे? नाही ना. केवढे सुंदर सुंदर शिल्प बनवलेली आहेत. पण हे कलावंत ह्या अमानित्वाच्या खुणाच आहेत खरं म्हटलं तर. संतांचं अमानित्व हे एकतर्फीच असतं बरं का. ते स्वतः मान घेत नाहीत पण दुसऱ्याला मान देण्यात मात्र ते तत्पर असतात. बघा, स्वतः केलेल्या कार्याविषयी मौन बाळगतात पण दुसऱ्यांनी केलेलं एवढुसं कार्य त्याचं ते कौतुक करतात. अगदी विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे. अमानी मान दो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक. तो अमानी आहे पण मान देणारा आहे. स्वतःला मान नको पण इतरांना मान देतो. आणि खरंच आहे ना, अहमन्य मनुष्य कुणालाही आवडत नाही. आपण सुद्धा म्हणतो ना, आपल्या व्यवहारात सुद्धा आपल्या परिचितांमध्ये काही लोक भेटले की स्वतःचंच सुरू करतात. माझं असन, माझं तसन, मी असन, मी असा. लोकांना कंटाळा येतो हो. अहमन्य माणसं कुणालाच आवडत नाहीत. तर जो विनयशील आहे, नम्र आहे, ज्याच्यामध्ये नम्रता विनयशीलता आहे असा मनुष्य लोकांना हवासा वाटतो. म्हणून तर मागच्या वेळेस मी म्हटलं ना, तुम्ही चांगले असाल आणि चांगले व्हा पण मी चांगला आहे असं कुणाला सांगायला जाऊ नका. त्याच्यामुळे तुमचा चांगुलपणा उणावतो, खाली येतो. बी गुड, डू गुड अँड देन गेट गुड. तुम्ही खरंच चांगले असाल ना तर लोक तुम्हाला शोधत येतात. आमच्या समर्थांनी म्हटलेलं आहे दासबोधामध्ये, वरी चांगला अंतरी गोड आहे तया लागी कोणी तरी शोधत आहे. वरही चांगला आणि अंतरातनं तो गोड आहे, त्याला शोधत लोक येतातच. केतकी गंधमाघ्रातुं स्वयमायांती षट्पदाः गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सतां केतकी गंधमाघ्रातुं स्वयमायांती षट्पदाः. केवढ्याचं बन फुललं आहे हे सांगायला कुठले फ्लेक्स लावावे लागत नाही, जाहिरात करावी लागत नाहीत. पण आपोआप भुंगे येतातच. तसंच सद्गुणांचा सुगंध पसरतो असंही म्हटलेलं आहे. तुम्ही उत्तम वागणूक असेल तर लोकांना तुम्ही हवेसे वाटाल. सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. 26 गुण पाहतोय आपण, गेले 3 सेशनमध्ये पाहतोय. आता थोडक्यात सांगू का, अगदी सुभाषितात सांगू का? हे सगळे गुण त्याच्यात कसे, हे कुटुंब आहे बरं का. या सद्गुणांचं सुद्धा एक कुटुंब आहे, एक परिवार आहे. असं एक म्हटलेलं आहे, धैर्यं यस्य पिता क्षमाच जननी शांतिश्चिरंगेहिनी. अर्थ नंतर सांगते, आपण आधी सुभाषित म्हणूया. धैर्यं यस्य पिता क्षमाच जननी शांतिश्चिरंगेहिनी सत्यं सूनुरयं दया च भगिनी भ्राता मनः संयमः शय्या भूमितलं दिशोऽपि वसनं ज्ञानामृतं भोजनम् एते यस्य कुटुंबिनो वदसखे कस्माद्भयं योगिनः. धैर्यं यस्य पिता, धैर्य किंवा धृती आपण मगाशी म्हटलं, तो ज्याचा पिता आहे. धैर्यं यस्य पिता क्षमाच जननी, ज्याची आई क्षमा आहे. आणि शांतीं चिरंगेहिनी, शांती ही ज्याची गेहिनी म्हणजे पत्नी आहे, गृहिणी आहे. सत्यम सूनुरयम, सत्य हे ज्याचा पुत्र आहे. दयाच्या भगिनी, भगिनी कोण आहे? दया आहे. आणि भ्राता मनस्संयम, दम पाहिलं ना आपण,
भ्राता मनस्संयमः शय्या भूमितलम. काय त्याची शय्या कुठली आहे? भूमितलम ही शय्या. त्यांना काही कुठली डनलॉपची गादी लागत नाही, काही AC लागत नाही. शय्या भूमितलम दिशोपि वसनम. दिशांचंच वसन पांघरलेलं आहे. ज्ञानामृतम भोजनम. हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं काही नाही. ज्ञानामृतम भोजनम एते यस्य कुटुंबिनो. हे ज्याचे कुटुंबामधले कुटुंबीय आहेत. वद सखे, तू सांग आता मला मित्रा, कस्मात भयम योगिना. अशा योग्याला भय तरी कुठनं असणार? हे ज्याच्या कुटुंबात आहेत. किती सुंदर सुभाषितामध्ये सगळ्या गुणांचा समुच्चय आलेला आहे. सगळा समुच्चय आहे. पण हे थोडंसं कठीण वाटतं का आपल्याला? अजून सोपं करायचं का? अजून सोपं करूया. समर्थांचं फार सुंदर, एकेका गोष्टीबद्दल बोलावं तेवढं खरंच कमी आहे. सुषुप्ती वना माझी निजो निजावे. कुठे झोपायचं आहे? सुषुप्ती वना माझी. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा. गाढ निद्रा. सुषुप्ती वना माझी निजो निजावे. उशाशी. उशाला काय घ्यायचं आहे? कुठली उशी पाहिजे? कडक उशी का मऊ उशी? नाही, उशाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे. काय घ्यायचे उशाशी? प्रभूचे मृदुपाद घ्यावे. दिशांचा महापट्ट ओढोनी घ्यावा. प्रभाते मनी रामचिंतित जावा. पांघरून कुठलं घ्यायचं? अहो दिशा हेच पांघरून आहे. बघा, सुषुप्ती वना माझी निजोनी जावे. उशाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे. दिशांचा महापट्ट ओढोनी घ्यावा. प्रभाते मनी रामचिंतित जावा. इतकं साधं सोपं जीवन आहे. आपण किती गुंतागुंतीचं करून ठेवलं आहे ना. मान अपमान, निंदा, द्वेष, स्पर्धा, याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मला मोठं व्हायचं. नको नको नको, याच्यापेक्षा नकोच. आणि म्हणून या आपल्याला हे इतकं सरळ निष्कपट स्वभावाचा, सत्य बोलणारा, असा जर का भूतमात्रांचं कल्याण साधणारा एखादा साधक असेल तर त्याला भीती वाटतच नाही. मनात ज्याच्या पाप नाही त्याला भीतीच वाटणार नाही. आणि मग हळूहळू त्याचा लोकसंग्रह वाढतो. चिकीर्षूर लोकसंग्रह. लोक त्याला शोधत येतात आणि मुख्य म्हणजे तो भगवंतांना प्रिय होतो. जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला. म्हणजे हे सोपं आहे की नाही? खरंच सांगा, हे सोपं आहे की नाही? प्रत्येक 26 गुण नाही आचरणात येणार, पण एखाद्या गुणाचं तरी आपण कास धरूया. एखादा गुण तरी आत्मसात करण्याचा ह्या शुभ मुहूर्तावर आपण संकल्प तरी करूया निश्चितच. आणि आता बघा, हे 23 गुण, पहिले 3 आहेत तर ते सिद्धांसाठी आहेत, पण पुढचे 23 आहेत ते सामान्य लोकांसाठी हे गुण सांगितलेत. आणि हे सांगून याच्यातला एकच चरण झाला 3ऱ्या श्लोकातला. पुढे भगवंत म्हणतात, भवन्ति संपदन दैवी मभिजातस्य भारत. ही दैवी संपदा आहे. आणि ही कुणाला? तू कोण आहेस अर्जुना? विसरलायस का काय? तू भारत आहेस. 15व्या अध्यायात पण आपण भारतचा अर्थ बघितला होता. आणि भारत, भा म्हणजे ब्रह्मविद्या, आणि त्याच्यामध्ये जो रत आहे, त्याच्यामध्ये जो मग्न आहे, त्याच्यामध्ये जो गुंगून गेलेला आहे, असा भारत आहे. किंवा या कुरुवंशाला सुद्धा भरत वंश असं म्हटलेलं आहे. अशा वंशातला तू आहेस आणि तुझ्याकडे हे दैवी गुण आहेतच. भवन्ति संपदन दैवी. ही दैवी संपदा तुझ्याकडे भरपूर आहे, ओतप्रोत भरलेली आहे. बाकीचं राज्य, धनसंपत्ती, प्रजाजन वगैरे आहेतच, पण ही दैवी गुणाची संपत्ती तुझ्याकडे पुष्कळ आहे अर्जुना. हे विसरू नकोस बरं का, भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि आता पुढचा श्लोक एक नुसता बघूया, निम्मा तरी होईल आपला. बघूया कसं, जेवढं होईल तेवढं. दंभो दर्पोऽभिमानश्चक्रोध पारुष्यमेव च अज्ञानैचाभिजातस्य पार्थसंपदमासुरी. बघा आता काय काय म्हटलेले. आता फक्त हे 26 गुण दैवी सांगितले आणि 6च गुण फक्त आसुरी सांगितलेले. आता या अध्यायाचं नाव काय आहे? दैवासुर संपद विभाग योग. दैवी गुण पाहिले, आता आसुरी पाहायलाच पाहिजेत ना. तुम्ही म्हणाला, हो कशाला पहिल्याच दिवशी, वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्या आसुरी गुणांची चर्चा कशाला करायची? पण आहे. समर्थांनी दासबोधामध्ये मूर्ख लक्षणं, कुविद्या लक्षणं सांगितलेलीच आहेत. पण ती कशासाठी सांगितले? त्यागार्थ, टाकण्यासाठी सांगितले. म्हणजे आपल्या, समजा आपण एखाद्या चौकात उभे आहोत आणि कुठल्या रस्त्याला जायचं नाही हे कळलं
की मग कुठल्या रस्त्याला जावं याची निवड करणं सोपं होतं. मग आता कुठल्या रस्त्याला जायचं नाही आपल्याला हे तर ठरवूया. याच रस्त्याला जायचं नाही. कुठले 6 गुण सांगितले, दुर्गुण म्हणूया आपण त्याला. आसुरी संपत्ती म्हणण्यापेक्षा आपण त्याला दुर्गुण म्हणूया. संपत्तीच आहे ती शेवटी. काय म्हटलेलं? दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान हे 6 गुण सांगितलेले आहेत. आता एक गुणाचा परत विचार करूया आपण. दंभ म्हणजे काय आहे बघा. आता दंभ, आपली धार्मिकता. काही लोक चांगल्या मार्गाने जात असतात बरं का. चांगल्या मार्गाने, अगदी काही सगळे काही चुकतात असं नाही. प्रत्येकजण बरोबर आपल्या मार्गाने जातच असतो. पण आपली धार्मिकता भगवत प्राप्तीकरता न वापरता प्रचारासाठी वापरायची. आपण केलेल्या सर्व धर्माचा विस्तार वाचेच्या चव्हाट्यावर ठेवला असता तो धर्मच अधर्म होतो आणि त्यालाच दंभ म्हटलेलं आहे. मी एवढ्या माझ्या जपमाळा झाल्या बरं का, मी एवढ्या प्रदक्षिणा घातल्या, मी एवढे उपास करते, मी असं मी तसं मी हे, आणि करायचं थोडं आणि बोलायचं जास्त. करतात ना अशी लोक. आपण मागेही पाहिलं होतं. मिथ्याचारस्य उच्यते. मिथ्याचारी माणूस अतिशय घातक असतो. एक वेळ दुष्ट माणूस परवडला, पण दांभिक माणूस नको. दांभिक माणूस वरतून मुखवटा मात्र सद्गुणांचा घालतो, पण आतमध्ये सगळ्या दुर्गुणांचं पोतडी भरलेली आहे. अशी जास्त लोक फसवी असतात, घातक असतात. कारण आपल्याला वरवर त्यांचं स्वरूप कळत नाही ना. पूर्वी असे प्रवासाला लोक निघायचे ना जेव्हा, आणि प्रवासाला ते काय खांद्यावर पोटली घेऊन निघायचे. त्याच्यामध्ये सगळं काय आपलं पैसा अडका ठेवून कुठे काशी यात्रेला वगैरे जायचे. तेव्हा काही लोक त्यांना वाटेत गाठायचे आणि म्हणायचे आम्ही पण तिकडेच चाललो आहे, आपण बरोबर जाऊ, म्हणजे बोलता बोलता आपला प्रवास चांगला होईल. असं करत करत त्यांची विश्वास संपादन करायचा आणि रात्री ते झोपले असताना त्यांचं सगळं चीज वस्तू घेऊन पोबारा करायचा. असे काही लोक, म्हणजे सभ्यतेचा आव आणायचा पण आतून मात्र चोऱ्यामाऱ्याच करायच्या. अशी लोक समाजात आहेत आणि ती जास्त घातक आहेत. त्यामुळे दांभिक मनुष्य हा जास्त घातक असतो, कारण तो सद्गुणांच्या वेशात वावरत असतो. ढोंगी माणूस असतो तो. त्यामुळे दांभिक पुष्कळ माणसं आहेत आपल्या, म्हणजे माहिती आहेत. त्यामुळे दांभिक माणसं असतातच. दर्प, पुढचा दुर्गुण आहे दर्प. शब्दावरूनच कळते नाही का. दर्प आपण उग्र दर्प आला असं म्हणतो, म्हणजे असा उग्र वास आला की नको वाटतं ना. तसा दर्पसुद्धा तसाच उग्रच आहे, त्याचा वासच येतो, दुरूनच वास येतो. तो कसा आहे, इतरांना तुच्छ लेखणं किंवा स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना कमी मानणं. मी शहाणा, मी विद्वान, मी श्रीमंत, मी सुंदर, तुम्ही काय असे तसेच, असं इतरांना कमी मानणं. दुसऱ्यांना काही समजत नाही, मीच काय तो शहाणा, अशी वृत्ती असते. कांद्याचा किंवा लसणाचा जसा दुरूनच दर्प येतो ना, तसा यांच्या कुविचारांचा सुद्धा एक प्रकारचा दुर्गंध दुरूनच येत असतो. पाहिलं तर मागे आपण हा ध्यान करतो ते सुद्धा विषयांचं चिंतन करतच ध्यान करतो. ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषोपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते. सगळं नाटकीपणा आहे त्यांचा. अभिमान, पुढे म्हटलेले अभिमान प्रत्येक देशाचा अभिमान असावा, राष्ट्राचा अभिमान असावा, कर्तृत्वाचा सुद्धा अभिमान असावा. पण जेव्हा ती पातळी एक ओलांडून जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तो दुरभिमान होतो. सगळ्यांनी मलाच मान दिला पाहिजे, माझं पूजन करा, माझं सत्कार करा, मला हार तुरे शाल पायघड्या हे मला करा असं वाटणं हाच मोठा अभिमान आहे. सगळ्यांनी मला चांगलं म्हणा असं जे वाटतं. आणि ही जी भावना आहे ना, ही तामसी भावना आहे. ही खरं म्हटलं तर तामसी भावना आहे आणि त्यालाच दुरभिमान म्हटले. इथे जरी अभिमान शब्द असला तरी अभिमान एका मर्यादेपर्यंत चांगलाच आहे, मर्यादेपर्यंत चांगला आहे. ती मर्यादा ओलांडली की तो दुरभिमान होतो असं म्हटलेलं आहे. क्रोध, पुढचा आहे क्रोध. ह्याच्याबद्दल तर आपण खूप बोललो आहे नाही का. 3ऱ्या अध्याय किंवा 2ऱ्या अध्यायापासूनच क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. कुठनं येतो हा क्रोध? कामनेची पूर्ती झाली नाही की आलाच क्रोध. मला हे हवं होतं, ही व्यक्ती, ही वस्तू, हा पदार्थ,
हवा होता पण मिळाला नाही, यांनी घेतला, आला लगेच राग. क्रोध कुठनं येतो? कामनेची पूर्ती न झाल्यामुळे संतापातून येणारी जी वृत्ती आहे तोच आहे क्रोध. क्रोधात भवती सम्मोह. त्यामुळे मला हवं ते मिळालं नाही म्हणून जी चिडचिड होते आणि ती जर का दुसऱ्याला मिळाली तर आणखीनच चिडचिड होते. मी एक फ्लॅट बघितला होता आणि सगळं आमचं डील होत पण आलेलं होतं, पण आमच्या शेजाऱ्यांनी जाऊन तो फ्लॅट घेतला. लगेच माझी चिडचिड व्हायला लागली. त्यामुळे आणि मग ती हळूहळू पहिल्यांदा थोड्या प्रमाणात असते, आपल्या आत असते. कालांतराने ही चिडचिड, हा क्रोध इतका वाढत जातो की उग्र रूप धारण करतो आणि एखाद्याचा अगदी खून करण्यापर्यंतसुद्धा पाळी येते. इतके हे क्रोधाचे दुष्परिणाम आहे. इतका हा घातक असा क्रोध आहे. दंभो दर्पोऽभिमानश्चक्रोध असं म्हटलेलं आहे. पारुष्य म्हणजे काय आहे? पारुष्य म्हणजे अतिशय कठोरपणा आहे. कठोरपणा किंवा एखाद्याला कठोर बोलणं हे सुद्धा पारुष्यच आहे. दुसऱ्यांना लागेल, खुपेल, अपमानास्पद वाटेल असं कठोर बोलणं किंवा हे सगळं पारुष्यच आहे. किंवा सगळ्यातलंच पारुष्य. वागण्या बोलण्यातसुद्धा हार्शनेस जो असतो ना, चालण्यातसुद्धा वाकडत चालतात, आखडतच चालतात, कसं तरीच काहीतरी सगळंच. म्हणजे एक टोन, बोलण्याचा टोन म्हणा किंवा चेहरा म्हणा, त्याच्यावरचे हावभाव म्हणा किंवा एकूणच सगळ्या पदार्थामध्ये किंवा तुमची कर्तव्य कर्म करतानासुद्धा कसं तरी कर्म करणं हे सुद्धा पारुष्य आहे. हा कठोरपणा आहे. त्यामुळे हा कठोरपणा नको आहे आणि त्याच्यापासून आपल्याला मुक्ती पाहिजे. आणि खरंच आहे, शब्द जर का कठोर वापरले तर शब्दाचा घाव, बाण जिथनं सुटला तिथे खून राहत नाही, पण जिथे लागला तिथे खून राहतेच. आम्ही म्हणतो की मी काय सहजच बोलले, मी काय तिला लागेल असं नव्हते बोलले, मी सहज बोलले, पण लागलं ना. तुम्हाला ते सहज वाटलं, पण ज्याला लागलं त्याला जोरात तिथे लागलंच, तो वर्मी घाव बसलेला आहे. त्यामुळे पारुष्य नको. आणि हे पारुष्य हा आसुरी संपत्तीमधला आहे. आणि शेवटचं आहे ते अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? ज्ञान नाही असा अर्थ नाही बरं का, आपण वारंवार बोलतो आहे. मूढ शब्दाचा अर्थ उपनिषदांनी घेतला आहे अविवेकी. तसाच इथे अज्ञानी म्हणजे अतिशय मूढता किंवा अविवेक असणं, बुद्धिहीनता म्हणजे अज्ञान आहे. यांना डिसिजन घेता येत नाही. काय योग्य, शिष्टाचाराला, धर्माला वागून काय, धर्माला अनुसरून कसं वागावं हे यांना कळत नाही. ते अज्ञानी आहेत. म्हणजे हा अडाणी नसतो, पण त्याच्याकडे सारासार विवेक नसतो. जे करू नये तेच नेमकं तो करतो. असे हे आसुरी संपत्तीचे 6 दुर्गुण सांगितलेले आहेत बरं का. 6 दुर्गुण सांगितलेले आहेत. आणि आता या 6 दुर्गुणांच्या इथे शब्द काय वापरला आहे बघा. आता मी फक्त अर्जुनाच्या नावाबद्दल थोडंसं बोलते आणि मग थांबणार आहे. मागच्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हटलं होतं अभिजातस्य भारत. या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे पार्थ संपदमासुरीम. आणि पुढच्या श्लोकामध्ये म्हटलं आहे अभिजातोसी पांडव. तिन्ही अर्जुनाचीच नावं आहेत. पण इथे का वापरली आहेत? भारत याच्यामध्ये त्याला कुळाची आठवण करून दिली. भरत वंशातला तू आहेस, तू कुठल्या कुळातला आहेस लक्षात घे बरं का. कधीकधी आपल्यालासुद्धा आपले वडीलधारे सांगतात की कुळाला आपल्या घराण्याला कलंक लागू नये असं वागावं. त्यामुळे पहिल्यांदा सांगितलं आहे भारत, कुळाची आठवण करून दिली आहे. नंतर म्हटलं आहे पार्थ, पृथेचा मुलगा आहे. पृथा हे कुंतीचं नाव आहे आणि कुंती पुत्राला इथे पार्थ म्हटलेलं आहे. आणि भगवंतांचं आवडीचं संबोधन आहे कौंतेय आणि दुसऱ्या आवडीचं संबोधन आहे पार्थ. कौंतेय आणि पार्थ किती वेळाला आलेलं आहे गीतेमध्ये. कौंतेय जवळजवळ 40 वेळेला आलं आहे आणि पार्थ जवळजवळ 25 वेळेला आलेलं आहे. पार्थ म्हणजे जेव्हा आपण काही कुकर्म करतो, चुकून काही वाईट करतो, तेव्हा आईची आठवण झाली की आपण सावध होतो. मध्ये एक जाहिरात होती बरं का टी व्हीवरती. सैफ अली खानची जाहिरात होती की त्याच्या घरात कोणीतरी चोर येतो आणि तो चोर बरंचसं काही चोरी करून असं पोती भरून चाललेला असतो. तेवढ्याच सैफ म्हणतो की थांबा जरा मी फोन करतो. तो म्हणतो पोलिसांना करतो आहेस का? नाही तुझ्या आईला करतो आहे. आईची आठवण करून दिल्याबरोबर तो चोर सगळं सामान टाकतो. कारण खरंच आहे, आपण भीतो कोणाला?
आपण आपल्या आईला घाबरत असतो. आई कितीही साधी असली तरी आईने केलेले संस्कार आपल्याला सहजासहजी पुसता येत नाही. इथे सुद्धा ह्या दुर्गुणांचं वर्णन करताना तू कोण आहेस? पृथेचा मुलगा आहेस. कुंतीला तोंड दाखवायचं आहे बरं का तुला. त्यामुळे पार्थ संपदम आसुरीम हे दुर्गुण जरा लांबच ठेव. तू पृथेचा मुलगा आहेस, पार्थ आहेस. आणि पुढे म्हटलेलं आहे पांडव. पांडव पंडूचा मुलगा आहेस. पांडव म्हणजे 5 पांडव नाही आहे, इथे अर्जुनालाच पांडव म्हटलेलं आहे. आणि म्हणून या संबोधनांचे अर्थसुद्धा खरंच समजून घेण्यासारखे आहेत. आपण इतर श्लोक तर बघतोच, पण संबोधन काय, अर्जुनाची काय नावं वापरलीत आणि ती तिथे का वापरलीत. वंशाची आठवण आहे, आईची आठवण आहे आणि वडिलांची आठवण केल्यावर वाईट वागण्याची बुद्धीसुद्धा होणार नाही. आपल्यालासुद्धा खरंच आईवडिलांचे संस्कार आपल्याला पुसता येत नाहीत सहजासहजी. त्यामुळे त्यांना काय वाटेल, त्यांना दुःख होईल असं वाटल्यावर आपण जर का दुराचाराकडे आपलं एक पाऊल वळत असेल तर आपण ते मागे घेतोच नक्कीच. बघा काय सौंदर्य आहे या भगवद्गीतेचं. हेच तर सौंदर्य आहे. काय नावं वापरली आहेत, काय संबोधन आहेत, काय विशेषण आहेत, काय क्रियापदं वापरली आहेत. त्यामुळे तत्त्वज्ञान आहे, व्यवस्थापन आहे, व्याकरण आहे, लिटरेचर आहे. सगळं सौंदर्य आपण समजावून घेत एक एक श्लोक करत पुढे चाललो आहे. हा 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग. अतिशय गोड अध्याय. आणि आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या संसारिकांना, प्रापंचिकांना निदान ह्याच्यातलं एखादं तरी आचरणात आणता येईल इतका सोपा आहे. सगळे नाही, 26 गुण नाही येणार, पण एक येईल, दया येईल, क्षमा येईल, शौच येईल. काहीतरी एक तर आपण निश्चितच या नवीन वर्षाच्या निमित्ताने संकल्प तर करूया. आणि तो ह्या 31 डिसेंबरपर्यंत आपण वळून बघूया, सिंहावलोकन करून बघूया की माझं हे फलद्रूप झालं का, मी जे ठरवलं तर ते वागता आलं का मला, आणि वागूया. आणि त्याच्यासाठी त्याचीच प्रार्थना करूया, योगेश्वराचीच प्रार्थना करूया. हे 2च श्लोक मी म्हणते आणि प्रार्थना घेऊया. तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानैचाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. 2च श्लोक झाले म्हणून तेवढेच म्हटले. आता प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.